केव्हापासून उपोषणाला बसलेले आहात, काय मागण्या आहेत, काय सांगाल? आम्ही 22 तारखेपासून या आंदोलनामध्ये बसलेलो आहोत आणि मागील आता 3 दिवसापासून आमरण उपोषणासाठी 6 लोक बसून आहोत कंटिन्यू। आमच्या मागण्या व्यवस्थापकांना फक्त भरभाडे भत्ता जो कर्मचाऱ्यांना भेटत नाही, पीएफ ची कपात होत नाही, 10, 20, 30 वर्षाचा 7व्या वेतन आयोगानुसार जो GR आहे तो आतापर्यंत इथं लागू नाही झाला आणि जे आमचे अटेंडंट लोक आहेत त्यांना इथे प्रायव्हेट रूमची सुविधा देत नाही। तसेच निवृत्ती झाल्याच्या नंतर कोणी सेवानिवृत्त झालं त्याला इथे आरोग्य सेवेचा लाभ मिळणे, अशा विविध मागण्या आहे आमच्या। प्रशासनाचं काय म्हणणं पडलं? प्रशासनाचा एखादी कोणी अधिकारी इथे येऊन भेट दिला का? 9 दिवसापासून एकही प्रशासनाचा व्यक्ती इथं आलेला नाही आहे ना। कोणी इथं फक्त पाहून जातात पण कोणी इथं आलं नाही आतापर्यंत। सोबतच वर्धा जिल्ह्यातले काही स्थानिक पुढारी जे आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी काही भेटी दिल्या तिथे? सामाजिक कार्यकर्त्यांनी इथे भेट दिलेली आहे आणि आम्ही निवेदन पंकजभाऊ भोयरला पण दिलं। त्यांनी पण कलेक्टर साहेबला वगैरे फोन करून यांना चौकशीचा अहवाल मागितलेला आहे। तसेच काल इथे आपले जिल्ह्याचे खासदार अमरबाबू काळे सुद्धा इथे आलेले आहे, त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे। बघू आता काय करतात ते। तर पुढल्या दृष्टीने तर मागण्यांची पूर्तता या 2-4 दिवसामध्ये नाही झाली तर पुढची भूमिका आपली काय असेल? आंदोलनकर्त्याची पुढची भूमिका हीच आहे, अगर समजा 2 दिवसामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर एक तर इथं काम बंद आंदोलन होणार किंवा इथं नाही का सामूहिक आम्ही आत्मदान करणार आहोत। काय सांगाल? 2 दिवसात जर आमच्या याला जर हे नाही झालं, हे काही तोडगा नाही लागला तर आम्ही काम बंद आंदोलन करण्याची तयारी आहे। धन्यवाद।